मी मनोज सीताराम शिंदे, कोरेगाव मूळ. आत्ता जे इलेक्शन म्हणजे चालू झाले नाही का जिल्हा परिषदेचं, केसनन कोरेगाव जिल्हा परिषद गटातनं सूर्यकाताई हरगुडे आणि कोरेगाव मूळ गणातनं पंचायत समिती गणातून मनोज चौधरी हे उभे ते उच्च शिक्षित आणि वारकरी संप्रदायातून आलेले ते पदकुरू आहेत. समाजाचं चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि इकडल्या तिकडल्या गावाचे नाहीत, हे सीमा ह्या माणसांनी तयार केलेले आहेत. हे सगळे नातेगोत्यातलं आहे. आसपासचेच गाव म्हणजे हे आमचं एकच गाव आहे, ते आसपासची 4-5 गावं काय आहेत ती. म्हणजे असं इकडून तिकडून आलं आहे हे उमेदवाराची चर्चा, पण ती काही निष्फळ आहे. हे ह्यांनी 40 वर्षापासून यांचा इतिहास आहे मनोज सरांचा, की त्यांनी म्हणजे नाही का छोटी मोठी कामं समाजाची केलेली आहेत. बरोबर. आणि आपल्याला तळमळीचा कार्यकर्ता पाहिजेत, समाजाचं काम करणारा कार्यकर्ता पाहिजेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे ही दोन्ही आणि प्रतिष्ठित आहेत. ही आंदोलनं करून ही उभी राहिलेली कार्यकर्ते ती दोन्ही पण स्वच्छ प्रतिमा आहे एकदम त्यांची. मनोज शेट्टी तर उच्च शिक्षित आहेत. बरोबर. तर ही समाजाची कामं करू शकतील असे आपल्याला उमेदवार द्यायचे आहेत आणि कोरेगाव मूळ संपूर्ण त्यांच्या मागे आहे. काय अफवांवर विश्वास ठेवू नका. हे उच्च शिक्षित आणि हे आज नाही काम करीत, हे यांच्याकडे पद असू नसू हे कामाची माणसं आहेत आणि ह्यांनाच निवडून द्यायचं आहे आपल्याला पुढल्या कामांसाठी. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने घड्याळाचं चिन्ह दाबून राष्ट्रवादी पक्षाला भरघोस मतदान द्या. हीच अजितदादांना श्रद्धांजली आहे.